माताजी सावित्रीविषयी. अनुवादक प्रभाकर नोलकर. 9 डिसेंबर 1953. मानवी अज्ञान आणि यातना यामुळेच दुःखभोग निर्माण होतात ना. मग सावित्रीतील दिव्य माता जे काही दुःखभोग झेलते त्याची संगती कशी लावायची? त्याचे असे आहे की मानवी स्वभाव धर्माशी सुसंगत अशी भागीदाराची भूमिका दिव्य माता निभावत असते व खरे तर तेच या दुःख भोगाचे खरे कारण आहे. अशा रीतीने सहभागी होण्यासाठीच तर ती पृथ्वी तलावर अवतीर्ण होते. असा सहभाग जर तिने घेतला नाही तर ती मानवाला प्रगतीपथावर घेऊन जाऊ शकणार नाही. शिवाय जिथे काही दुःख भोगच नाही अशा आपल्या सर्वोच्च ज्ञानात व चेतनातच जर ती राहिली तर मानवी जीवाशी तिचा काहीच संपर्क राहणार नाही हे उघड आहे. आणि याच कारणासाठी मानवी देह आणि चेतना यांचा अंगीकार करणे तिला भाग पडते. केवळ अशा रीतीनेच ती मानवाच्या संपर्कात राहू शकते. एक मात्र खरे, आपण मानवी चेतना अंगीकारली असली तरी स्वतःच्या मूळ केंद्रातील सत्य व सर्वोच्च चेतनेशी आपला संबंध अतूट आहे ह्याचे तिला नेहमीच भान असते. आणि अशा दोन केंद्रांचा दुवा साधल्यानेच ती निम्न चेतनेतील व्यक्तीच्या विकासाला हातभार लावू शकते. आणि आणखी एक, हे सारे दुःखभोग अज्ञानातून नव्हे तर एकात्म भावातून निर्माण झालेले असतात. कारण असे की मानवी चेतनेशी संपर्क साधणे शक्य व्हावे म्हणून तिची कंपने दिव्य माता जशीच्या तशी स्वीकारित असते आणि मानवाला ती निम्न स्तरातून बाहेर काढत असते. तिने हा संपर्क प्रस्थापित न केल्यास एकतर तिचे अस्तित्वच कुणाला जाणवणार नाही किंवा तिचे प्रखर तेज कुणालाही सहन होणार नाही. जगातील सर्वच धार्मिक ग्रंथातून अशा प्रकारचा उल्लेख आहे आणि या दिव्य यज्ञाबद्दल अनेकदा बोलले गेले आहे. पण एका विवक्षित दृष्टिकोनापर्यंतच हे खरे आहे. हा ऐच्छिक यज्ञ आहे पण तो सत्य आहे. परिपूर्ण चेतनेची, परिपूर्ण आनंदाची, परिपूर्ण शक्तीची अवस्था बाजूला सारणे आणि बाह्य जगताच्या अज्ञानाचा स्वीकार करून जगाची मुक्ती साधणे हे या ऐच्छिक यज्ञाचे इंगित आहे. या निम्न अवस्थांचा जर स्वीकार केला नाही तर जगताशी कोणताच संबंध प्रस्थापित होणार नाही, कोणतेही नाते जुळणार नाही. तेव्हा अवतार प्रक्रियेचे हेच कारण आहे, अन्यथा त्याचे काहीच प्रयोजन नव्हते. आणि जर दिव्य चेतना व दिव्य शक्ती आपल्या सर्वोच्च स्थानावरूनच जड प्रकृतीवर थेट परिणाम करू शकत असतील आणि त्यांचे रूपांतर घडवून आणत असतील तर मग त्या शक्तीला मानवी देह धारण करण्याची काहीच आवश्यकता नव्हती. सत्य जगतातून परिपूर्ण चेतनेद्वारा कृती करणे पुरेसे झाले असते. खरे तर अशी कृती होतच आहे, पण तिची गती इतकी मंद आहे की शीघ्र प्रगतीसाठी ती अधिक तीव्र करण्याची पाळी जेव्हा येते तेव्हा मानवी स्वभाव धर्माचा स्वीकार अनिवार्य असतो. मानवी देहाचा अंगीकार केला की अंशतः का होईना मानवी स्वभावधर्म पत्करणे आलेच. फक्त एवढेच की आपली सर्वोच्च चेतना आणि सत्याशी असलेला आपला संपर्क खंडित न करता दिव्य माता हा संपर्क कायम ठेवते आणि या दोन चेतना एकत्रितपणे जोडून रूपांतराचे अगदी तंतोतंत रसायन तयार करते. पण जर जड जगताला कुणी स्पर्शच करण्याचे टाळले तर त्याच्यासाठी कुणीच काही करू शकणार नाही. आपले कर्तव्य कोणते ह्याची पूर्वकल्पना सावित्रीला होती का? हो, तिने म्हटलेच आहे. तुम्ही वाचले नाहीत का? आपण एकाकी राहणार आहोत हे तिने स्वतः सांगितले आहे. ती म्हणते
एकाकी राहायला मी तयार आहे. तुम्ही वाचलं नाहीत का? 1 डिसेंबर 1953च्या शाळेच्या वार्षिक कार्यक्रमात सावित्रीचा जो सर्ग वाचण्यात आला त्यात हा उल्लेख होता. दुःख माता, शक्ती माता या आपणाला वाटेत भेटतील ह्याची तिला कल्पना होती का? अर्थात तिला याची कल्पना होती. जे जे काही घडणार आहे त्या सर्वांची सावित्रीला पूर्वकल्पना होती. हे सर्व काव्यात स्पष्टपणे लिहिले गेले आहे. या प्रत्येकीला ती स्वच्छ शब्दात सांगत असते, तुम्हाला ज्याची गरज आहे ते मी आणीन. म्हणजे स्वाभाविकपणेच ते तिला ठाऊक असणार, अन्यथा ती तसे म्हणालीच नसती. पुढे काय घडणार हे जर तिला माहीतच नसेल तर ती असे विधान कसे काय करू शकते? सावित्री महाकाव्यात दुःखमाता म्हणते की कदाचित जग जेव्हा अखेरची निद्रा घेईल तेव्हा मी सुद्धा शाश्वत शांततेत निद्राधीन होईल. असं होय, असं बोलणं हे मानवी चेतनेचे एक नमुनेदार उदाहरणच आहे. मानवी चेतनेची अशी एक भाबडी समजत असते की जगातील सर्व दुःखे जेव्हा संपतील तेव्हा मी शांतपणे झोपी जाईल. इथे श्री अरविंद याच विषयी बोलत आहेत. सर्वोच्च शांततेची अभिलाषा बाळगणाराला असे वाटत असते की जेव्हा प्रलय ओढवेल आणि जगाचा अंत होईल निदान तेव्हा तरी ही शांतता प्रस्थापित होईल. पण हा एकूण वाक्प्रचारच परस्पर विरोधी आहे. कारण जर एकदा प्रलय उद्भवला तर तेथे कोणत्याही प्रकारच्या शांततेचा प्रत्यय येणार नाही. इतपर तेथे कशाचाच नामोनिशाण राहणार नाही. तेव्हा मानवी चेतनेतील हा परस्पर विरोध बदतो व्याघात जो वर जग आहे व त्यात दुःख आहे तोवर मी जगाबरोबर यातना झेलत राहील. पण कधी काळी जग जर शांततेत प्रवेश करेल, अस्तित्व शून्यतेत विरून जाईल, तेव्हा मलाही शांती लाभेल. काव्यमय दृष्टीने हे असे समजण्यासारखे म्हणण्यासारखे आहे की जोवर जगात दुःख आहे तोवर जगाबरोबर मी दुःख झेलीन. जेव्हा जगाचाच अंत होईल तेव्हा माझे अस्तित्व संपुष्टात येईल. मग दुःख मातेचे काय होईल? दुःख मातेचे काय होणार? ती आनंद माता बनेल, दुसरे काय? सावित्री माताजींच्या चेतनेचे प्रतिनिधित्व करते हे खरे आहे का? हो. मग सत्यवान कुणाचे प्रतिनिधित्व करतो? तो तर अवतारच आहे. तो सर्वोच्च तत्वाचा अवतार आहे. 25 नोव्हेंबर 1959. अमरत्व आणि मृत्यूविहीन अवस्था यात फरक आहे. श्री अरविंदांनी सावित्रीमध्ये हा फरक छान विशद केला आहे. भविष्य काळात मानवी देहासाठी मृत्यूविहीन अवस्थेची कल्पना केली जाऊ शकते. सतत पुनर्जन्म हे त्याचे स्वरूप म्हणता येईल. लवचिकपणाच्या अभावामुळे आणि वैश्विक व्यवहाराशी जमवून घेण्याच्या असमर्थतेमुळे मागच्या मागे कोलमडून विलग होण्याऐवजी भविष्य काळासाठी देह विघटित होतो असे या बाबतीत म्हणता येईल. एक गोष्ट त्यात निश्चित आहे, अणूच्या प्रत्येक प्रकारात मूलतत्वातील अंतर्गत संरचना ही भिन्न भिन्न प्रकारची असते आणि त्यातूनच त्यांच्या स्वरूपातील विभिन्नता निर्माण होते. म्हणून कदाचित त्याचप्रमाणे प्रत्येक व्यक्तीला आपल्या देहातील पेशींची संरचना करण्याची विभिन्न आणि विशिष्ट प्रक्रिया अवगत असते आणि बाह्य परिवर्तन घडवून आपल्यात हीच विशिष्ट पद्धत सातत्याने अवलंबिली जाते. बाकीचे सर्व विघटन पाठीमागे कोलमडून मृत्यूच्या अधीन होण्याऐवजी नूतनीकरणाच्या दिशेने पुढे मुसंडी मारण्यासाठी उठते आणि दिव्य सत्याच्या दिशेने प्रगतिशील वाटचाल करण्याचा सतत अभिप्सेपोटी पुनर्रचना प्रगत होत असते. पण त्यासाठी आधी देहचेतनेने स्वतः व्यापक होय पचनी पाडले पाहिजे. हे अगदी अत्यावश्यक आहे. अन्यथा अतिमानस प्रकाशाच्या दबावामुळे देहातील सर्व पेशीत उकळत्या लापशीची कळा प्राप्त होईल
सामान्यतः घडते असे की जेव्हा देह अभिप्सेच्या कमाल तीव्रतेपर्यंत किंवा परमानंदापर्यंत जाऊन पोहोचतो तेव्हा त्या भावना काबूत ठेवणे त्याला अशक्य होते. अशा वेळी देह निश्चेष्ट निश्चल होतो, तर जणू मागे फेकला जातो. हळूहळू सारे पूर्ववत होते. नव्या चेतनांनी तुम्ही समृद्ध होता, पण मग सारे येरे माझ्या मागल्या. म्हणून अतिमानस शक्तीची तीव्रता निर्भयतेने धारण करण्यासाठी देह चेतनाने व्यापक बनले पाहिजे, सतत पुढे पुढे गेले पाहिजे. दिव्य सत्याच्या ऊर्ध्वगामी वाटचालीशी अनुसंधान राखले पाहिजे आणि देहाच्या जीर्ण अवस्थेप्रत अधोगती होऊ देता कामा नये. श्री अरविंदांच्या दृष्टीने हा दुस्सह परमानंद नव्हे तर निर्भय परमानंद आहे. विचार व सुभाषिते 3 मार्च 1960. श्री अरविंदांच्या सावित्रीमधील एका ओळीत हे फार चांगल्या प्रकारे व्यक्त झाले आहे. स्वतःला मुक्त करा म्हणजे मग प्रभू सर्वत्र दिसेल. असे खूप खूप अनुभव आहेत. ही एक छोटी, अगदी खूप छोटी सुरुवात आहे. हा अनुभव विशेष करून एक नवा टप्पा दर्शवतो. 4 वर्षे संपलेली आहेत आणि आणखी 4 वर्षे राहिलेली आहेत. कारण हा देह सिद्ध करण्यासाठी सर्व काही त्यावर केंद्रित झाले आहे. सर्व गोष्टी त्यावर एकाग्र झाल्या आहेत. योगाची अधिष्ठाता असलेली प्रकृती, सर्वोच्च तत्व, सर्व काही जेव्हा संपेल, पण त्याआधी मात्र नाही. त्यावेळी या सर्वांबाबत बोलणे कुतूहल दाखवणारे ठरेल, पण कदाचित हे कधी संपणारे नाही. कारण अखेर ही एक छोटी सुरुवात आहे, खूपच छोटी सुरुवात. 25 फेब्रुवारी 1961. तुम्हाला करता येण्याजोगी एकच गोष्ट आहे. जितके शक्य होईल तितके स्वतःला मुक्त करा. जर तुम्ही स्वतःला पूर्णपणे मुक्त करू शकत असलात तर अनुभव परिपूर्ण म्हणता येईल, आणि जर तुमचे दृष्टिआड होणे सततचे असेल तर तेथे अनुभवही सततचा असेल. पण ही खूप लांबची गोष्ट झाली. हे सर्व काय आहे कुणास ठाऊक. 23 मे 1960. मधुर माते, सावित्री, द लाईफ डिव्हाइन यासारखी श्री अरविंदांची पुस्तके समजायला कठीण असतात. मग ती कोणत्या दृष्टीने आम्ही वाचावीत? दरवेळी थोडे थोडे वाचत जा. थोडेफार समजू लागेपर्यंत पुन्हा पुन्हा वाचत जा. 12 जुलै 1960. एक वेळ अशी येते की निर्मितीच्या नकारात्मक भागावर व मृत्यूवर विजय मिळवण्यासाठी प्रयत्न करावे लागतात, सावित्रीच्या अंतिम भागाप्रमाणे. आणि जेव्हा हा विजय प्राप्त होतो तेव्हा तुम्ही सर्वोच्च असता. आणि नंतर जेव्हा तुम्ही या सर्व गोष्टींकडे पाहता तेव्हा दिव्यतेला अगदी विरोधी दिसणाऱ्या, अगदी क्रौर्याच्या असुरी आनंदासाठी केलेल्या क्रौर्यातही तुम्हाला ईश्वरी अस्तित्व जाणवेल, त्यांचे प्रयत्न हाणून पाडणारे अस्तित्व. आणि हे खरे अगदी अद्भुत आहे. 12 नोव्हेंबर 1960. हे सारे सावित्रीमध्ये अगदी छानपैकी समजावून सांगितले आहे. या सर्व गोष्टींना स्वतःचे असे कायदे आणि संकेत आहेत, आणि खरी सांगायचे झाले तर त्यांचे हे हक्क बदलण्यासाठी खऱ्या खुऱ्या महाशक्तिशाली सत्तेची गरज आहे. ज्याला ते कायदे म्हणतात असे हक्क त्यांचेपाशी आहेत. सत्यवानाचा मृत्यू झाल्यानंतर यमराजाबरोबर सावित्री जो वादविवाद करते त्या श्री अरविंदांनी याचे चांगले स्पष्टीकरण दिले आहे. यमराज म्हणतात की हा कायदा आहे आणि कायदा बदलण्याचा हक्क कुणाला आहे. आणि मग हा अद्भुत उतारा येतो ज्याच्या शेवटी सावित्री सुनावते की माझा देव हा बदल करू शकेल आणि माझा देव म्हणजे प्रेमदेवता आहे. वाह, किती भव्योदात्त कल्पना. आणि या कल्पनेवर सततचा जोर लावल्यावर यमराज माघार देतात. या प्रकारे सावित्री प्रत्येक समस्येला उत्तर देते.
12 जानेवारी 1961. सावित्रीतील लांब सडक उतारे असलेले एक पत्रक त्यांनी तयार केले. 5 वेगवेगळ्या कोनातून माझे घेतलेले फोटोही त्यात अंतर्भूत आहेत. शीर्षक म्हणून या पत्रकात त्यांनी सावित्रीतील एक ओळ उद्धृत केली आहे. ती ओळ वाचून सर्वच पुस्तकाबद्दलचा एक अनिवार्य अनुभव व्यापून राहिला आहे. कारण तुम्हाला सांगितलेच आहे की जसजशी मी सावित्री वाचते तसतसे मला जागृत अनुभव येत असतात. आणि पत्रकातील ही विशिष्ट ओळ वाचल्यावर मी एकाएकी त्या शाश्वत सत्याने भारून गेले व त्यात अगदी बुडून गेले. ही एक गोष्ट सोडून सारे काही विलयाला गेले. फॉर एव्हर लव्ह अ ब्युटिफुल स्लेव्ह ऑफ गॉड, त्याचेच फक्त अस्तित्व शिल्लक राहिले पाहिजे. 22 जानेवारी 1961. पण हे सर्व सावित्रीमध्ये अगदी अद्भुत रीतीने व नेमकेपणाने मांडले गेले आणि स्पष्ट केले गेले आहे. फक्त ते वाचायचे कसे हे मात्र तुम्हाला ठाऊक असायला हवे. सावित्रीचा संपूर्ण शेवटचा भाग मृत्यूच्या परिघात सत्यवानाचा शोध आणि तो घेण्याचा प्रयत्न ती करते त्या क्षणापासून. कारण हे सर्व स्पष्ट करण्यास त्यामुळेच वाव मिळतो. तिथे काय काय घडते याचे अगदी शेवटपर्यंतचे संपूर्ण वर्णन तिला लुभावण्यासाठी केले गेलेले सर्व तऱ्हेचे प्रयत्न. पृथ्वीवरील आपले कार्यास पुढे चालू ठेवण्यासाठी त्या साऱ्या प्रयत्नांवर तिने फिरवलेला बोळा हा अगदी जसाच्या तसा माझा अनुभव आहे. सावित्री म्हणजे खरोखरीच वैश्विक मातेचे, वैश्विक सनातन मातेचे, अनंत कालापासूनच्या सर्व विश्वांच्या मातांचे केंद्रीभूत मातेने एकाग्र आलेले आणि पृथ्वीच्या उद्धारासाठी अवतरित झालेले इहलोकातील एक व्यक्तिमत्व आहे. आणि सत्यवान म्हणजे पृथ्वीचा आत्मा, पृथ्वीचा जीवच आहे. म्हणून प्रभू जेव्हा म्हणतो की ज्यावर तू प्रेम करतेस आणि ज्याची तू निवड केली आहेस, हे सारे पृथ्वीला उद्देशूनच आहे. सर्व तपशील तेथे आहे. जेव्हा सावित्री पृथ्वी तलावर परतते, जेव्हा अखेर यमराज शरणागती पत्करतात, तेव्हा सर्व काही स्थिरस्थावर होते आणि प्रभू तिला म्हणतो की जा, ज्याची निवड तू केली आहेस त्याच्याबरोबर जा. तेव्हा या साऱ्यांचे वर्णन श्री अरविंद कसे करतात. एका या छोट्या बालकाला हळुवारपणे उचलून घ्यावे त्याप्रमाणे सावित्री अगदी काळजीपूर्वक सत्यवानाचा आत्मा आपल्या हातात घेते आणि सर्व प्रदेश तुडवीत अखेर पृथ्वीवर परतते. हे सर्व काही श्री अरविंदांनी वर्णिलेले आहे. ज्यांना समजून घेण्याचे ज्ञान आहे त्यांना समजण्यास कोणतीही अडचण पडू नये म्हणून श्री अरविंदांनी छोट्यातला छोटा तपशीलही कोणी पडू दिलेला नाही. आणि सावित्री जेव्हा पृथ्वीवर परतते तेव्हा सत्यवानाला पूर्ण मानवी प्रतिष्ठेचा लाभ होतो. 27 जानेवारी 1961. शब्द व मूळ ध्वनीबाबत श्री अरविंदांनी सावित्रीत लिहिले आहे. शब्दांचे मूलतत्व काय आहे, ते स्वतःला अभिव्यक्त कसे करते, भविष्य काळात भाषांचे स्थान घेणाऱ्या अतिमानसाच्या अभिव्यक्तीची शक्यता ते प्रत्यक्षात कसे आणू शकेल, विविध भाषा, त्यांच्यातील त्रुटी आणि विकासाच्या शक्यता याबाबत मी श्री अरविंदांशी बोलले. एका गोष्टीविषयी मी त्यांना सावध केले की अन्य काही गोष्टींची अभिव्यक्ती करण्याच्या उद्देशाने भाषांना अधिक लवचिक बनवण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना विकृत स्वरूप प्राप्त होण्याचा धोका आहे. हे सर्व किती हास्यास्पद आहे आणि त्याचा सत्याशी काहीही मेळ कसा बसत नाही ह्याची जाणीव मी करून दिली. नंतर हळूहळू मी मूलतत्वाकडे आरोहण करू लागले तेव्हा काल पुन्हा मला हाच अनुभव आला. ज्ञानाचे, चेतनेचे आणि निश्चिततेचे जे संपूर्ण विश्व अस्तित्वात आहे त्याला परस्पर विरोध, वादविवाद किंवा विरोध यांचा कोणत्याही तऱ्हेचा अडथळा येण्याची शक्यता नाही. तशी शक्यता अस्तित्वातच नाही. या गोष्टी यापूर्वी माझ्या चेतनेत कधी न आल्याने
संपूर्णपणे शांत व निश्चल झालेले मन एक स्वाभाविक प्रसन्नता अनुभवत आहे. त्या अनुभवांशी या पद्धतीने माझा कधीही संबंध आलेला नव्हता. तो संपूर्णपणे नवा, म्हणजे तत्वतः नवा नव्हे तर कृतीमध्ये नवा होता. हे अनुभव वाढतच जात आहेत. अतिमानस शक्ती प्रकट करणारा ध्वनी, अर्थात बोलता बोलता मी ध्वनीच्या मूळ उगमस्थानापर्यंत पोहोचली. श्री अरविंदांनी सावित्रीमध्ये फार स्पष्ट मांडले. ध्वनीचे मूळ उगमस्थान म्हणजे ज्याला आपण शब्द म्हणतो तो निर्माण होण्याचा क्षण. तेव्हा ध्वनी हा भौतिक ध्वनी होण्याआधी ज्या मूळ स्वरूपात जसा होता तसे त्याचे आकलन मला झाले आणि मी म्हणाले, जेव्हा हा मूळ ध्वनी भौतिक ध्वनी म्हणून साकारित, तेव्हा तो एका नव्या अभिव्यक्तीला जन्म देईल व त्यातून अतिमानस जगत अभिव्यक्त होईल. त्या क्षणी मला आलेली ही अनुभूती अगदी थेट होती. हे सारे मी इंग्रजी भाषेत बोलत होते आणि त्यावेळी तेथे श्री अरविंदांची उपस्थिती अगदी समूर्त आणि स्पर्शगोचर होती हे मला जाणवले. आता हे सारे विरून गेले आहे.